शौर्य दिनाच्या दिवशी विजयस्तंभाला मानवंदना देण्यासाठी राज्यभरातून लाखो अनुयायी येत असतात, विशेष करून विदर्भ, मराठवाडा, उत्तर महाराष्ट्र या भागातून. आणि या सगळ्या लोकांच्या वाहतुकीचं नियोजन, विशेष करून रस्ते कुठे कुठे बंद असणार आहेत आणि त्याचप्रमाणे वाहतूक कशी वळवण्यात आली याची सगळी तयारी पुणे ग्रामीण पोलिसांनी केली आहे. पोलीस अधीक्षक डॉक्टर पंकज देशमुख आपल्यासोबत आहेत. सर, मोठ्या संख्येने जनसमुदाय येत असतो, त्यांची सर्वतोपरी काळजी घेण्याची जबाबदारी निश्चितपणे प्रशासनाची आहे आणि ती आपण कशी घेणार आहात वाहतुकीच्या दृष्टिकोनातून, हा नकाशा आम्हाला दिसतोय, थोडं समजावून सांगा. ह्यामध्ये मी मुख्यत्वे करून विदर्भ आणि मराठवाडा म्हणजे संभाजीनगर, अहिल्यानगर त्या रोडनी मोठ्या प्रमाणावर नागरिक येत असतात. तर त्यांच्यासाठी आपण काय व्यवस्था केली आहे मी पहिले ते आपल्याला सांगतो. त्यामध्ये जे नागरिक 31 आणि 1 ला येणार आहेत आणि ज्यांना विजयस्तंभाकडे न जाता पुणे शहरात जायचं आहे तर ते शिरूरपर्यंत येऊ शकतील आणि शिरूरच्या पुढे नावरा फाटा आणि तिकडून ही सगळी वाहतूक जी आहे ती नावरा आणि सोलापूर रोड ह्या ठिकाणी डायव्हर्ट केलेली आहे. त्यासोबतच अनेक असे नागरिक आहेत की ज्यांना पिंपरी चिंचवड किंवा ह्या भागामध्ये विदर्भातनं जायचं आहे आणि त्यांना स्तंभाला जायचं नाही आहे. इतर नागरिक ते जे आहेत ते नगर कल्याण रोड, आळे फाटा, मंचर, राजगुरुनगर, मोशी, भोसरी ह्या मार्गाने ती वाहतूक सुद्धा नगरहून वळवण्यात आलेली आहे. त्यासोबतच जे सोलापूर कडनं येणारे जे आहेत नागरिक आहेत ते थेट सोलापूर रोडचा वापर करू शकतील, परंतु नगर रोडवरची जी ट्रॅफिक आहे ये जा ही 31 आणि 1 ही सोलापूर रोड आणि इकडे आळेफाटा ह्या दोन्हीकडे ही शिफ्ट करण्यात आलेली आहे. याशिवाय म्हणजे ही जी वाहतूक बाहेर जाण्यासंदर्भातली आहे, मात्र ज्यांना विजयस्तंभाला यायचं आहे त्यांच्यासाठीची काय रचना किंवा व्यवस्था करण्यात आलेली आहे, कुठपर्यंत जाऊ शकणार आहे? ज्यांना विजयस्तंभाकडे जायचं आहे, जसं आपण बघू शकतो इथे की नगर रोड कडून जी आहे ती एक पार्किंग आम्ही शिक्रापूरच्या तिथे केली आहे. ती वक्फ बोर्डाची जवळपास 60 एकरची पार्किंग आहे. ही जी धाब्याच्या तिथली पार्किंग आहे. सो जे अनुयायी दर्शनासाठी येत आहेत विदर्भ आणि मराठवाडा ह्या भागातनं नगरच्या पुढे आल्यानंतर, शिरूरच्या पुढे आल्यानंतर त्या गाड्या ज्या आहेत त्या बसेस असतील किंवा 4 व्हीलर्स असतील ते ह्या पार्किंगमध्ये त्यांनी त्यांच्या गाड्या पार्क करायच्या आहेत आणि इथून पीएमपीएमएलच्या बसेस थ्रू ते डिग्रजवाडी फाटा इथे आमचा पिकअप आणि ड्रॉप पॉइंट आहे. म्हणजे इथे आमचं एक बस स्थानकच आम्ही तयार केलेलं आहे आणि हे बस स्थानक जे आहे त्या बस स्थानकाला त्यांना ड्रॉप करण्यात येईल आणि ते तिथून चालत विजयस्तंभापर्यंत जातील. त्याच प्रकारे नाशिक, मुंबई ह्या भागातनं सुद्धा मोठ्या प्रमाणावर अनुयायी येत आहेत. तर ते चाकण टू शिक्रापूर रोडवर सुद्धा आम्ही चाकण टू शिक्रापूर रोडवर जातेगावच्या तिथे एक पार्किंगची व्यवस्था केलेली आहे. हे जवळपास 23 एकरचं पार्किंग आहे. इथे सुद्धा त्यांनी त्यांच्या गाड्या सोडायच्या आहेत आणि इथे पीएमपीएमएलच्या बसेस थ्रू ते शिक्रापूर चौकात येतील आणि तिकडून परत ह्या डिग्रजवाडी फाट्याचा जो आमचं बस स्टॉप आहे, बस स्थानक आहे, तिथे येतील आणि तिथे त्यांना पीएमपीएमएल बसेस थ्रू आणण्यात येईल. ते तिथनं चालत 800 मीटर विजयस्तंभाला जातील. तिथे ते अभिवादन करतील, दर्शन घेतील आणि परत त्यांना ह्या स्थानकावर यायचं आहे. इथे पीएमपीएमएलच्या बसेस त्यांना पिक करतील आणि इच्छित पार्किंगच्या ठिकाणी त्यांना सोडतील आणि तिथून ते इच्छित स्थळी परत जाऊ शकतात. म्हणजे खासगी वाहने साधारणपणे 14-15 किलोमीटर दूर ठेवावी लागणार आहेत, हा एक भाग. आणि दुसरं पुढची व्यवस्था आहे पीएमपीएल म्हणजे सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचा वापर करावा लागणार आहे आणि किमान 800 मीटर आपल्याला चालावं लागणार आहे, हे यातनं दिसतंय. अगदी बरोबर. म्हणजे अनुयायांसाठी एकच विनंती आहे की जो पिकअप आणि ड्रॉपचा जो पॉइंट आहे पीएमपीएमएल बसेस मार्फतचा तो जो ड्रॉप पॉइंट आहे तो स्तंभापासून 800 मीटर लांब आहे. जो अनुयायांनी तेवढं चालण्याची तयारी ठेवावी आणि त्यांच्या ज्या काही बसेस आहेत, कार्स असतील ते नगर रोडला इथे पार्क कराव्यात आणि त्यांच्यासाठी ह्या पार्किंगच्या ठिकाणावर अद्ययावत अशा सगळ्या सुविधा त्यांच्यासाठी करण्यात आल्या आहे. मग ते प्रसाधनगृहांची सुविधा असेल, पाण्याची सुविधा असेल, काही खाण्यापिण्याचे स्टॉल्स सुद्धा तिथे ठेवण्याचा आम्ही प्रयत्न करतोय.
म्हणजे जसं नियोजन आणि यंत्रणा ग्रामीण पोलिसांकडून या ठिकाणी उभारण्यात आलेली आहे, तशीच यंत्रणा स्वाभाविकपणे पुणे पोलिसांकडून देखील म्हणजे पुणे शहर पोलिसांकडून देखील इथे उभारण्यात येणार आहे. त्याची सविस्तर किंवा वेगळी आपल्याला माहिती घेता येईल. एक महत्वाचा भाग की एकूण बंदोबस्त म्हणून आणि जशी वाहतूक असते तसंच सुरक्षितता आणि इतर गोष्टी असतात, त्या दृष्टिकोनातून काय तयारी आहे, किती बंदोबस्त असणार आहे? ह्या अनुषंगानं जवळपास आम्ही पोलीस कर्मचारी, अधिकारी आणि होमगार्ड हे मिळून जवळपास 4,800च्या आसपास आमचा बंदोबस्त असणार आहे. त्यामध्ये 3100 पोलीस कर्मचारी असतील, जवळपास 1500च्या आसपास होमगार्ड्स असतील आणि 300च्या वर म्हणजे अतिरिक्त पोलीस अधीक्षक दर्जापासून तर सब इन्स्पेक्टरपर्यंत असे जवळपास 300च्या वर आमचे अधिकारी ह्या पूर्ण बंदोबस्तासाठी तैनात असतील. काय आवाहन तुम्ही या अनुयायांना किंवा नागरिकांना कराल जेणेकरून हा संपूर्ण कार्यक्रम किंवा सोहळा हा अतिशय शांततेत नीटपणे पार पडेल? ह्या निमित्तानं मी नागरिकांना एवढंच आवाहन करू इच्छितो की पुणे ग्रामीण पोलीस दल ह्या सोहळ्यासाठी सज्ज आहे. सगळ्यांनी शांततेच्या वातावरणात इथे विजयस्तंभाला अभिवादनासाठी यावं. त्या सगळ्यांचं स्वागत आहे आणि जिल्हा प्रशासनाने जी जी तयारी करणे अपेक्षित होतं ती सगळी तयारी आम्ही मोठ्या प्रमाणावर आणि गुणात्मकरित्या पण अतिशय उत्कृष्ट अशी तयारी आम्ही सगळी केलेली आहे. धन्यवाद सर. झी 24 तासशी बोलल्याबद्दल. तर पोलीस आणि प्रशासन त्यांच्या दृष्टिकोनातून सर्वतोपरी तयार आहे, सज्ज आहे. तर नागरिकांनी देखील त्यांच्या या प्रयत्नांना सकारात्मक प्रतिसाद देणं अपेक्षित आहे जेणेकरून सगळ्यांचीच गैरसोय टाळली जाईल आणि हा संपूर्ण सोहळा निर्विघ्नपणे पार पडेल. व्हिडिओ जर्नलिस्ट विकी कामदारेसह अरुण मेहत्रे, झी 24 तास, पुणे.